पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही पवार यांच्या मिलनाच्या चर्चा रंगत असताना दुसरीकडे कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घरातील 2 महिलांना उमेदवारी देण्याचे संकेत सुद्धा आता मिळू लागले। तेही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले आहेत। आयुष कोमकर हत्या प्रकरणी आरोप असलेल्या माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। विशेष म्हणजे मकोका कोर्टाने सुद्धा आंदेकरांना उमेदवारी देण्यास हिरवा कंदील दर्शवलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात अटक झालेला आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुषचा 5 सप्टेंबरला पुण्यातल्या नाना पेठेत खून झालेला। या प्रकरणी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर यांच्यासह 15 आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि त्यापैकी लक्ष्मी आणि सोनाली आंदेकरला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। कुटुंबियांना त्यांच्या ज्या 2 महिला आहेत ते पोलीस तपासामध्ये पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट पाठवलेत कोर्टामध्ये त्याच्यामध्ये ह्या दोघींचा काहीही रोल नाही। यांनी फक्त बंडू आंदेकरांच्या घरामध्ये कट रचला एवढाच फक्त त्यांचा रोल आहे आणि याबाबत कोर्टाने पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुम्ही अपराध लोकांना या गुन्ह्यामध्ये गोवू नका। पक्ष नेत्यांना माझी कळकळीची विनंती, जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण नका करू। आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका, कारण माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं। सत्तेची पावर त्यांच्याकडे आहे म्हणून ते आज इतकं करायला पोचले, तर प्लीज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका। मी विनंती करते, जो पक्ष त्यांना तिकीट देईल त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेल। माझ्या गोविंदाला न्याय द्या, मला एवढंच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।